नमस्कार. भाद्रपदामध्ये गणपती बसतात आणि हा गणपती बसला की चतुर्थी ते चतुर्दशी, गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 10 दिवसाच्या काळामध्ये उत्सव होतो आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देत बाप्पाचं मिरवणुकीनं विसर्जन केलं जातं. मग पुन्हा बाप्पाची आठवण यायला श्रावण यावा लागतो आणि श्रावण आला की मग मूर्तिकार मूर्त्या कशा बनवतायत यावर चर्चा होऊ लागते, मंडळ स्थापन होऊ लागतात, पदाधिकाऱ्यांच्या निवडी होऊ लागतात आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू होते. बाप्पा पुन्हा येतो तो जाण्यासाठी. या मंगलमूर्तीला उत्सवाच्या काळातच बसवायचं असतं आणि इतर वेळी विसर्जन करून टाकायचं असतं. हा जो गणपती महोत्सवाचा खेळ आहे, गणेश उत्सवाचा खेळ आहे, तो राजकारणात देखील खेळला जातो आणि विसर्जनाचा गणपती निवडणुकांच्या काळामध्ये बसवून त्याचं परत विसर्जन केलं जातं. हा गणपती म्हणजे भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता मंगल मूर्ती ठरतो. म्हणजे ही मूर्ती मंगल तेव्हाच असते जेव्हा उत्सव असतो, नंतर ती पार्थिव मूर्ती होऊन जाते. एखाद्या सरोवरात, एखाद्या तलावात त्याचं विसर्जन करून टाकायचं असतं. नाहीच पाणी नसेल तर विहीर खोदून कृत्रिम तलावात, कृत्रिम विहिरीत टँकरनं पाणी टाकून बाप्पा बुडवला जातो. मंगल मूर्तीला बुडवलं जातं, पण बुडवलंच जातं एवढं नक्की आहे. पुन्हा बोलवायचं असतं एखाद्या पुन्हा उत्सवाच्या काळामध्ये निवडणुका आल्या की. मी एका मंगलमूर्तीचीच कहाणी सांगतो, ही प्रातिनिधिक आहे. भारतीय जनता पार्टीच्या संभाजीनगरमधल्या मंगलमूर्ती नावाच्या कार्यकर्त्यांनी जी काही कहाणी आपली फेसबुकवर क्रमशः सांगितली आहे, अर्थात या मंगलमूर्तींनी भारतीय जनता पार्टीने केलेल्या उपेक्षेसाठी भारतीय जनता पक्षाला दोष दिलेले नाहीत. निष्ठा कशाला म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. ते म्हणतात की मीच चुकलो. एकदा कळलं होतं की आपल्याला भाजपात काम नाही आहे, तरीही कुणीतरी विनंती केली, मी मोहात पडलो, भाजपचं काम करत गेलो. मी मोहात पडलो, भाजपचं काम करत गेलो. पुढे काळ भाजपतला वाढवत गेलो. हिंदुत्ववादी कार्यकर्ता करावायचं सोडून भाजपच्या कामामध्ये घुसलो आणि माझ्याच मनात एखादं पद मागावा असा मोह आला. मला सगळ्यांनी हो म्हणून सांगितलं. अगदी पालकमंत्र्यांनी हो, मंत्र्यांनी हो म्हणून सांगितलं, भाजपच्या अध्यक्षांनी हो म्हणून सांगितलं, शहराच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या सगळ्यांनी हो म्हणून सांगितलं आणि मंगलमूर्तीचा पत्ता अचानक कट करण्यात आला. भाजपमध्ये मोठं व्हायचं असेल ना तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ठासावी लागते, ठासावी लागते. मग हे मारणाऱ्याला बाप समजतात आणि मग त्यांचा बाप व्हायचा असेल तर काय करावं लागतं हे जरा भाजपच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं. काय करायचं असतं. लोकप्रतिनिधीच्या पोराला काहीच करायचं नाही हा नियम डावलून भागवत कराडांच्या मुलाला स्वीकृत नगरसेवक पदावर बसवलं. लक्षात ठेवा की हे कागदावरचे नियम कागदावर असतात. याचा आदर्शाचा तोरा, याचा कागद हा एक कोरा. इथं शाहिरी लेखनी पोसना ही जी लावणी आहे ना, यांच्या आदर्शाचा तोरा, यांचा आदर्श लिहिलेला कागद कोरा करून टाकतो, कोरा करून टाकतो. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाच्या मुलाला तिकीट द्यायचं नाही असं सांगून केनेकरच्या पोराचा पत्ता कट केला जातो आणि कराडांच्या पोराला मात्र तिथं बसवलं जातं. हे एक खासियत आहे बरं का भाजपची. म्हणजे कुणाच्या पोराचा पत्ता कापायचा आणि कुणाच्या पोराला बसवायचं, नियम डावलायचे, हे भाजप व्यवस्थित ठरवत असते. मी जे म्हटलं ना तुम्हाला, यांचा बाप व्हायचा असेल तर आईचा नवरा झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे आईचा नवरा झालं की यांचा बाप होता येतं एवढं गॅरंटेड आहे यांच्या आईचा बरं का. मी तुम्हाला एक स्वीकृत नगरसेवक झालाय त्याची कहाणी सांगतो. एका मोठ्या नेत्याचा, महापौर पदाच्या शर्यतीतल्या माणसाचा ड्रायव्हर जो राजकारणात सुद्धा आहे, म्हणजे पोरं बाळ कमी पडले की काय म्हणून नेते आपल्या ड्रायव्हरला सुद्धा पक्षात घालून मोठं करू लागले. या ड्रायव्हरला मध्ये निवडणूक लढली, जिंकला आणि तो ड्रायव्हर मधल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री असलेल्या अतुल सावेंच्या कार्यालयात जाऊन जे काही अदवा तदवा बोलला होता त्याचा विसर अजूनही कुणाला पडलेला नाही. हाच कार्यकर्ता
अतुल सावेंना विधानसभा निवडणुकीत तीव्र विरोध करून अतुल सावेंच्याच शिफारशीने स्वीकृत नगरसेवक बनला आहे, हे याची खासियत. आणि अतुल सावेंसाठी जीवाचं रान करून स्वतःचे पैसे खर्चून काम करणाऱ्या मंगलमूर्ती शास्त्रीला मात्र बाहेरची वाट दाखवली. शास्त्री समोर मी दोनच पर्याय ठेवलेत. एक, झालेला अपमान विसरून पश्चिम बंगालमध्ये 29च्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराला जा, किंवा पदरच्या पैशाने बरं का, किंवा हा पक्ष सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षात तरी प्रवेश करा. छत्रपती संभाजीनगर हे शहर एका समर्थनगर वॉर्डापुरतं मर्यादित झालंय. म्हणजे शहराचे महापौर समीर राजूरकर समर्थनगर प्रभागात राहणार आहे. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये याच समर्थनगर प्रभागातील. स्वीकृत नगरसेवक झालेल्या अमृता पालोदकर याच समर्थनगर प्रभागातील. दुसरे स्वीकृत नगरसेवक जे झालेत कराड, हर्षवर्धन कराड, डॉक्टर कराडांचे चिरंजीव, तेही जुने याच समर्थनगर वॉर्डातील. म्हणजे अशात त्यांचं मंत्री झाल्यापासून घर बदललं, पण ते मूळचे समर्थनगर भागात राहणारे. तिथंच हॉस्पिटल, तिथंच कार्यालय, तिथंच जुनं घर, हे सगळं तिथंच आहे. छत्रपती संभाजीनगर शहर फक्त समर्थनगर पुरतं मर्यादित करून भाजपने आपल्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. पक्षाचं महामंत्रीपद ज्या महिलेकडे आहे त्याच महिलेकडं पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवक पद देऊन आनंद व्यक्त केलेला आहे. शहराच्या पश्चिम भागामधल्या जो एक मोठा विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे, त्या भागात एकही पद नाही की एकही जबाबदारीचं पद नाही. सगळं जे काय विस्तारलंय, वाढलंय, ते एका पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघापुरतं. शहर पूर्व आणि मध्य या दोनच विधानसभा मतदारसंघात आहे, आणि फुलंब्री जो शहरातला मोठा भाग येतो, आणि त्यासोबत संभाजीनगर पश्चिम, याच्यामध्ये काहीच नाही. इथे काम करणाऱ्या दीपक ढाकणेसारख्या ओबीसी कार्यकर्त्याला संधी देता येऊ शकली असती, प्रवीण कुलकर्णी सारख्या ब्राह्मण उमेदवाराला संधी देता येऊ शकली असती, पण नाही दिली गेली. हे यांच्या मनात ज्यांना येतं त्यांना संधी दिली जाते. वापरा फेका हे धोरण भाजपमध्ये सुरू आहे. जे काही ठरवलंय ते फडणवीसांनी ठरवलंय, जे काही ठरवलंय ते भाजपच्या अध्यक्षांनी ठरवलंय, असं सांगून आपल्याच मर्जीतल्या माणसांची यादी पुढे सरकवत बाकीच्या माणसांचा खात्मा करायचा, कार्यकर्त्यांचा विसर्जनाचा गणपती करायचा आणि त्याला विसर्जित करून टाकायचं, हा नवा नियम भारतीय जनता पार्टीच्या एकट्या संभाजीनगरमध्ये नाही तर अन्य ठिकाणी देखील सुरू आहे. उद्या आता जेव्हा आमदारकीची यादी येईल तेव्हा असंच काहीतरी नव्या आलेल्या माणसांना ती संधी दिली जाईल. पार्टी विथ डिफरन्स असलेली भारतीय जनता पार्टी आता राजकारणाच्या नावाखाली, विनिंग कॅपॅसिटीच्या नावाखाली, इलेक्ट्रोल मेरिटच्या नावाखाली अनेक कार्यकर्त्यांची अशी नसबंदी करणार असेल, तर कार्यकर्त्यांनी आता संजय गांधींनी राबवलेल्या अभियानाप्रमाणे पळून जाण्याची आवश्यकता आहे. कारण कार्यकर्त्यांची नसबंदी झाली तर पुन्हा भाजप वाढण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज